ठाकरे सेनेचा दसरा मेळावा आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती पार पडणार आहे। त्याची तयारी खरं तर सध्या अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या स्टेजवरती आहोत आणि स्टेजवर देखील आपण पाहिलं तर दसरा मेळावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा असा या टॅगलाईन खाली खरं तर हे मोठं मोठं बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आज उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने संबोधित करणार आहेत। आपण पाहत आहोत की येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि त्याच्या आधी होणारी ही सभा अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, पूर सदृश्य परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राज्यभरातील जे शिवसैनिक आहेत ते आज या शिवतीर्थावरती येऊन उद्धव ठाकरे यांचं हे भाषण ऐकणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण सध्या मुंबईतली दादरच्या ह्या मैदानाची जर स्थिती पाहिली तर या ठिकाणी सुद्धा मुंबईमध्ये कालपासूनच खरं तर पाऊस सुरूच आहे, पावसाने विश्रांती घेतलेली नाहीये आणि त्याच्यामुळे मैदानामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतं आणि याच साचलेल्या पाण्यामध्ये या सगळ्या खुर्च्या सुद्धा लागलेल्या आहेत। आपण पाहत आहोत या ठिकाणी संपूर्ण मैदानामध्ये चिखलाचं खरं तर साम्राज्य आहे आणि याशा परिस्थितीमध्ये सुद्धा खरं तर जर शेतकरी पावसामध्ये असेल आणि शेतकरी संकटात असेल तर आपण दुसरीकडे का मेळावा घ्यायचा आणि याच्याचमुळे शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा जी आहे ती आपली परंपरा जी आहे ती जपलेली आहे आणि या शिवाजी पार्कच्या मैदानावरती मेळावा घेण्याचं खरं तर हे ठरलेलं आहे। आपण सध्या पाहत आहोत की ही संपूर्ण जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। संध्याकाळी हा मेळावा खरं तर खऱ्या अर्थाने पार पडेल। उद्धव ठाकरे सर्व शिवसैनिकांना संबोधित करतील। मात्र येणारी महानगरपालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सगळ्या अर्थाने खरं तर ही आजची ही जी सभा आहे ती महत्त्वाची आहे आणि दुसरं म्हणजे याच ठिकाणी असलेले राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे। त्याच्यामुळे राज ठाकरे सुद्धा आजच्या कार्यक्रमात सामील होतील का या संदर्भात देखील एक मोठी चर्चा आहे आणि असं असताना नेमकं आजच्या या सभेमधून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय सांगणार, मनसे शिवसेनेची युतीची घोषणा आजच्या या सभेच्या या मंचावरून होणार का, असे असंख्य प्रश्न खरं तर महाराष्ट्र सैनिकांच्या आणि नागरिकांच्या मनामध्ये आणि ह्या सगळ्याची उत्तरं आज आपल्याला संध्याकाळी मिळणार आहेत। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।